तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकाम प्रकरणाची आज कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली। 6 जुलै रोजी महापालिका आणि संबंधित बांधकामधारकांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। त्यानंतर सुनावणीची पुढील तारीख दिली जाणार आहे। तोपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी असंही न्यायालयाने म्हटलंय। तावडे हॉटेल परिसरातील बांधकामधारकांनी कारवाईच्या नोटिसी विरोधात कोल्हापुरातील सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती। 177 बांधकामधारक या दाव्यात सहभागी झालेत। न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती। दरम्यान अनेक बांधकामं ग्रीन लाईन तसंच महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर झालेली आहेत। तसंच 2018 साली न्यायालयाने जैसे थे आदेश देऊनही अनेक मिळकतधारकांनी बांधकामं केली आहेत। त्यामुळे न्यायालय आज कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र कोल्हापूर सर्किट बेंचनं आज झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यानंतर 6 जुलै रोजी महापालिका आणि संबंधित बांधकामधारकांना आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश दिले। 6 जुलैला प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर सुनावणीची पुढील तारीख दिली जाणार आहे। मात्र तोपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत।